या उपोषणामध्ये लक्ष्मण हाके असतील, नवनाथ आबा वाघमारे असतील आणि तिसरी व्यक्ती जर कोणी असेल तर ती म्हणजे बटुळे बाबा आहेत. आज बटुळे बाबा संपूर्ण व्हायरल होत आहेत. हे व्हायरल होण्यामागचं कारण त्यांची जी स्पष्टोक्ती आहे किंवा मनामधला जो काही साधेपणा आहे, खरेपणा आहे, यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बटुळे बाबाला सर्वजण चाहते झालेले आहेत. तर आज आपण बटुळे बाबा यांच्याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत. त्यांचे विचार काय आहेत याबद्दल विचार घेणार आहोत. तर नमस्कार बटुळे बाबा. नमस्कार सर. हां, तर बटुळे बाबा, काल जरांगे पाटलांनी परत एक स्टेटमेंट दिलेलं आहे की भुजबळ साहेबाला मी संपवणार. तर या संदर्भात तुमचं मत काय वाटतं बरं? आता विषय कसा आहे सर, तुमच्या लक्षात आलं का की भुजबळ साहेबाला संपणार मी, म्हणजे याची पात्रता काय आहे? अहो ह्यो तुम्हाला सांगतो कोण्या गटारात कोण्या नाल्यात पडलेला माणूस आहे. भुजबळ साहेब कोणते, हे कोणते? आता त्या दिवशी मी कमेंट दिली, मला आपल्या मीडियावाल्यांनी विचारलं बॉस पवार साहेबाबद्दल. मला सांगा पवार साहेबाची माझी लेवल आहे का? मग मी काय पवार साहेबालाच म्हणायला पाहिजे का की ते असा आहे तसा आहे? असं काही नसतं. ज्याच्या त्याच्या याने हे असतं. आपली जी पात्रता आहे, आपण जर चप्पल घालण्याच्या लायकीचे नाही, आपण पेल्यावर जर समजा कुठं पडलोत आणि कुठं चप्पल पडली आपल्याला हे आठवणीत येत नाही, दुसऱ्या दिवशी 8-8 दिवस बिगर चपला तर हिंडलेलो होतो आपण. आपल्या परिस्थितीने आपण राहायला पाहिजे, एक माझं मत. आणि झाला विषय कोणता, भुजबळ साहेब भुजबळ साहेब भुजबळ साहेब भुजबळ साहेब, त्याला म्हणा तू तो नाच सोडून दे. काय भुजबळ साहेब जी आहे ना, तर भुजबळ साहेबाचा एक मिशीचा एक केस तर तो सगळं बरोबर नाही. तो काय सांगतो, हां केसाची, भुजबळ साहेबाच्या केसाची पण फेकून दिलेल्या केसाची पण बरोबरी नाही करू शकत. बाकीचं तर काही सांगत नाही. आपल्या विज्जतीने, माझं मत हे विज्जतीने असावं. हा आम्हाला तुम्ही अनेक वेळेस प्रश्न विचारता, अनेक वेळेस मी मीडियावर बोलतो, पण वक्तव्य करताना मी काही शिकलेलो नाही. तो तरी 3री-4थी शिकलेला आहे, मी काही शिकलेलो नाही. पण कुठल्याही भाषामध्ये उग्रीड भाषा, कोणता नेता काय आहे, काय त्याची पात्रता आहे, आपली पात्रता काय आहे, ह्या पद्धतीने भुजबळाच का टार्गेट करतो तो? अहो भुजबळ म्हणजे भुजबळ, मी आता ते लयच खाल्या पातळीला बोलतोय तर सर, मला त्याची पात्रता काय आहे ही फक्त या बटुळ्यालाच माहिती आहे. कारण त्याचा माझा कारखाने, माझ्या काकाचा आणि त्याचा 9चा वाल आहे. तो वारला कोण? काका आमचे खाल्ला कोण होते. हा त्याचं लग्न माझ्या काकानीच केलेलं आहे. येडे घालू घालू काकीन काका 15 दिवस येडे घालीत होते. आणि काय परिस्थिती होती काय नाही, समाजाने घेतलं डोक्यावर आपल्याला. तर ह्या घेतलेल्या डोक्यावर समाजाने मोठ्यापणाने आपण समाजाची पण इज्जत राखणं गरजेची आहे सर, आणि जनतेची पण इज्जत राखणं गरजेची आहे. तर याच्यात मोठा प्रश्न असा आहे, त्यांनी ते भुजबळ साहेबाचा काही विषय घेऊ नये बरं का. दुसरी गोष्ट, आणि जर त्याची तयारीच असेल तर त्याला म्हणा तू जर भुजबळ साहेब पडले तू संपिणार आहे, जर पडले तर तू काय करशील असं लेखी दे तू बरं का. नाही तर मी लेखी देतो, जर भुजबळ साहेब पडले ना तर मी ह्या देशातून म्हणजे आपला महाराष्ट्र सोडून कुठं एखाद्या डोंगरात जाऊन कुठंतरी काही आपला महाराज होईल, वसाई होईल. तसं त्यांनी पण लेखी द्यावा, हा दोघं कोर्टात लेखी देऊ. जे पडन त्यांनी काय करायचं, गावामध्ये पूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये अगदी टकुऱ्यावर शेंदूर घालायचा दुईच्या. जो समजा जर भुजबळ साहेब पडले तर माझ्या टकुऱ्यावर शेंदूर घालायचा आणि मला सगळ्या गावामध्ये महाराष्ट्रामध्ये दिंडी माझी मिरून मला महाराष्ट्राच्या बाहेर हाकून द्यायचं. आणि जर नाही पडले तर तू काय करशील हे मला सांग म्हणा. हां बाकीचं तर काही आता लय बोलणं. माझा एकच पहिला उद्देश कोणता आहे की इतक्या मोठ्या माणसाला आपली पात्रता पाहून बोलणं गरजेचं असतं. हां हे त्या दिवशी आपल्या मीडियावाले म्हणले बाबा शरद पवार साहेब असं आहे, शरद पवार साहेब तसं आहे. शरद पवार साहेब कुठले राष्ट्रीय नेते वरले येतात, पण आमचा स्थानिक आमदार होता. आम्ही स्थानिकला, आमचा हक्क आहे त्याला बोलण्याचा, आम्ही स्थानिकलाच बोलणार. पवार साहेब नंतर राहिले. पवार साहेबाचा प्रश्न राहिला समाजालाच भेटायचं आहे का ओबीसीला भेटायचं आहे. त्याला ओबीसीची जर गरजच नसेल, समजा आतापर्यंत ते ओबीसीच्या जीवर आलेलेच नाही, समाजाच्या जीवर मोठे झालेले ते पवार साहेब 35 वर्ष कधी गडावर गेलेले दिसले का एखाद्या शिवनेरी किल्ल्यावर यायचो. आता एक तुतारी मिळण्याच्या नंतर ते तुतारी घ्या करता गडावर गेले ते. पण बाबा पवार साहेबांना कालचं एक स्टेटमेंट आहे. हो. एका पत्रकाराने विचारलं की तुम्ही हाके साहेबाच्या ओबीसी उपोषणाला भेट देणार का? त्यांनी स्पष्टपणे नकार दिला आहे. हो. काय वाटतं बरं याबद्दल? नाही त्याचा एक विषय असा असेल, माझा एक अंदाज की बाबा समजा आपण जर
ओबीसीच्या हाके साहेबाच्या आणि नवनाथ आबाच्या जर ह्या आंदोलनाला भेट दिली तर कुठंतरी समजा समाज टॉर्चर करीत असेल आणि त्याला त्याच्या समाजाचा विश्वास वाटतो, असं एक माझं मत आहे. समाजाचा विश्वास वाटतो, पण समाजानेच ज्यावेळेस इथं आंदोलनाला भेटायला आले ते पवारसाहेब पहिल्या सुरूला, त्यावेळेसच आंदोलनमध्ये त्याचा समाज, त्यावेळेस आपला ओबीसी समाज आमचा कोणी होता का त्याच्यात नाही आहे, त्याचा समाज काय म्हणलेला आहे ती अजूनही ती क्लिप बघा तुम्ही. आम्ही तर नाव ठेवू शकत नाही, पवार साहेबाला मी माझ्या वडिलाप्रमाणे मानतो, कारण पहिल्यापासून मी माझे त्या घराचे दादा असो पवार साहेब असो, पहिल्यापासून मी त्याच्या म्हणजे कारखान्यावर असो याच्यावर असो माझे संबंध चांगले आहेत. पण माझी तरी ह्या म्हणजे हे जी लाचार जी आहे ना, हे लाचार बसलेलं त्यांनी कोंबडीचं गंध अंड, ह्या गंध्या अंड्यासारखा माझा स्वभाव नाही. कोणाला एवढ्या नेत्यावर टीका करणं, एवढ्या नेत्याची कुठेतरी कुठंतरी पात्रता आपली काय आहे त्या हिशोबाने माझा तो व्यवहार नाही. मी एक जातीचा ओबीसी विरुद्ध मराठा, मराठा विरुद्ध ओबीसी, ह्यो ज्याच्या त्याच्या समाजाने ज्याची त्याची बाजू ओढून धरणं कर्तव्य साहेब, त्याच्या विषय नाही. त्याला यायचं नाही यायचं. आता काल अर्जुन भाऊचा मला फोन आला, इथं मी भेटलो नाही, मुद्दाम भेटलो नाही तुम्हाला सांगतो, इथं असताना भेटलो नाही. अर्जुन भाऊ आंबडच्या पुढे निघले आणि फोन केला. अर्जुन भाऊ म्हणले की बाबा भटलो भाऊ तुम्ही कुठे आहेत? म्हणलं भाऊ बाजूला होतो मी, तुम्ही तर आता गेले बाबा, गरीब माणसाला काय. ते म्हणले बाबा आपले संबंध आहेत, हे होईल, लढा जातीचा आहे, हे दोस्तान्याचा लढा नाही आहे ना, किंवा तुझी मला 4 एकर नाही किंवा माझी तुला 4 एकर द्यायची मग ही पात्रता नाही, तुझी घेण्याची नाही. हो, पण हे समाजाचा लढा आहे. मी माझ्या समाजाकरता 10 चक्रा तिथं मारल्या, तुझ्याकडे 2 1 ना मला मारणं गरजेची आहे. याला समजदारी आणि याला राजकारणात मोरं जाण्याची भावना म्हणते. सरकारकडून काय अपेक्षा? आता काल शिष्टमंडळ आलं आपलं गेलं, आता त्याचं काय काय ठरलंय, आज पुन्हा शिष्टमंडळ येणार आहे. याच्याच्या नंतर आता काय उलगाडा निघतो त्याच्यानंतर तुम्हाला मी पुन्हा बाईट देऊ शकतो. आजच म्हणजे उद्याचा कणिक आज टिंबून ठेवण्यात मजा नाही, आंबट होत असते ती. बाबा बरं, तुमची घरची परिस्थितीविषयी काय सांगाल आम्हाला? काय नाही साहेब, मी म्हणजे काय करता तुम्ही? शेती कशी आहे? मुलं काय करतात? मला 1.5 एकर शेती आहे साहेब. माझा मुलगा ऊस तोडतो. माझं म्हणजे 53 वयामधून कमीत कमी 41 वय माझं ऊस तोडण्यात गेलं. मी आज बी म्हणजे कारखान्याची उचल घेऊन ऊस तोडायला जाणारा माणूस आहे. परिस्थिती काही नाही, कष्टावर आपलं कमवून वटमध्ये खातो. मात्र एक मुलगा आहे आपला बारीक संसार आहे, अगदी मजात अगदी तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने. आणि कुठल्या बी आतापर्यंत 41 वर्षात मी सगळ्या महाराष्ट्रात हिंडलो, पण कुठल्या समाजाबाबतीत कुठला कधी भेस पाळला नाही. सगळ्या सगळं माझे इतके घनिष्ठ संबंध आहेत तुम्हाला सांगतो, अति घनिष्ठ. आता माझ्या क्षेत्र जी आहे त्याच्यामध्ये रेणापुरी गाव आहे माझ्या वरला कोण चिटकून, सगळे बिचारे माझ्या भावताली जमिनीला सगळा तोच समाज आहे. पण आती संबंध आहेत असं काही नसतं. एक गदा झालं म्हणजे सगळं जे गदा नसतं, हे गद आहे. ह्या गद्याला काय ज्ञान आहे त्याचं? अरे यांनी इतका म्हणजे खाल्ल्या पातळीवर चालली. काल एवढीशी एक मुलगी, तुम्ही ऐकलं असेल तिची बाईट, एवढीशी एक मुलगी 7, 8, 10 वर्षाची मुलगी, तिला ज्ञान आहे पण याला ह्या गद्याला ज्ञान नाही. ती काय सांगते की बाबा जर आम्ही मुली जर शाळेत चाललो तर त्याच्या समाजाची मुलगी माझी पिशी घेऊ लागत नाही, किंवा मी त्याची पिशी घेत नाही, किंवा माझी पोळी ती घेत नाही, तिची पोळी मी घेत नाही. म्हणजे एक 10 वर्षाच्या लेकरापर्यंत ह्या नालायकाने तुम्हाला सांगतो विष पेरलं. म्हणजे याच्यात काय राहिलं हो? तुम्ही सांगा. मिळेल हो, तुम्ही तुमच्या करता भेटा, आम्ही आमच्या करता भेटू, झटू. पण बाबा हा आरक्षणाचा विषय चांगल्याला समजत नाही. हो, काय हे तुम्हाला अभ्यास नसताना एवढं कसं काय जाणीव झाली याची? मी सांगू शकत नाही सर, कारण ही भगवंताची परमेश्वराची बुद्धी आहे. मी अंगठे बाजार आहे, फक्त कसं मला परमेश्वर बोलायला लावतो हे माझ्या काही लक्षात येत नाही. कारण मी जनतेचं कधी आयुष्यात माझ्या 53 वयात कधीही कोणाच्या बाऱ्यामध्ये वाईट चितिलं नाही, कधी कुठल्या गोष्टीवर हे केलं नाही. मी 20-21 वर्षे मुकादमकी गेली सर, पण मी माझ्याकडं सगळ्या प्रकारचं मजूर असायचं, 100 मजूर असायचं. पण त्या मजुराला पण कसं वापरायचं, कसं विचारायचं, गोरगरिबाला कसं मोरं न्यायचं, हे कर्तव्य माझं आहे. त्याच्यामुळं भगवंतानी माझी बुद्धी इतकी तेज ठेवलेली अंगठे बाजार असून मी पण करतो. माझ्या एक दिवशी जर विचार केला तर माझा स्वतःलाच मला विचार पडतो की मी काय बोलतो, लोकाला काही पटन का?
किंवा लोकांचं काही नाराजी होईल का? आता एक अर्ध्या शब्दात तर मनुष्य हे चुकीचा पुतळा आहे, एक अर्धा शब्द तर चुकतोच, पण मर्यादा सोडून जाऊ नये. याच्यासारखं का ते मी येऊ करीन, मी ऐसा करू, मी व्हायसा करू, याला हे- पाडीन त्याला पाडीन. हा काय आपली पात्रता नाही हो सर, पात्रता नाही. माझं म्हणणं हे आहे, पात्रता. आणि मग त्याच्यामुळं त्या बोलण्यामुळं आपल्याला थोडंसं त्या समाजाला एक अर्धे बार आपल्याला पण बोलावं वाटतं ना. मग ते काय होतं, समाजाला त्या तेट निर्माण होतो की बा बटुळे कसं काय असा बोलला. पण तुम्ही समाजात तुम्ही आवरा ना बाबा, नेत्या कंपनीचं वाटोळं करायला लागला ह्यो अख्ख्या महाराष्ट्राचं राजकारणाचा खाकाना करणारा जरांगी. बरं बाबा, तुम्ही जे हे स्पष्ट बोलता याच्यामुळे तुम्हाला काही त्रास होते का? काही फोन वगैरे, काही धमकी वगैरे, असतं किंवा ना. काही सर, घरून धाक, मुलांचं दडपण? घरी येऊन बायको, मला एकच मुलगा आहे, हा. बायको मुलगा थोडंफार त्रास देतेच ना. का की नको आहे, आपला संसार नाजूक आहे, आपल्याला उद्या रोजानी त्याची इथं जायचंय, दुसऱ्याची इथं जायचंय, रोजानी जाऊन खायचंय. ह्या पद्धतीने तुम्हाला सांगतो घरीहूनच त्रास होतो. पण बाकीचे बिचारे काही नाही असते. तर आता तुमच्या लक्षात आहे 100मध्ये 10% कमी बुद्धीचे असतात, त्याच्या नसतं लक्षात येत होतं ना. बरं एवढा मागा बी जे मी यावेळेस बोललो, मला इतका त्रास झाला सर. तर माझी बायको आणि मुलगा 1.5 महिना सारखे रडत होते. हा, पण मी कुठल्याही माणसाला नंतर कमिट करून बा मला त्रास होतो किंवा मला काय होतो, कारण त्या समाजाचे माझे संबंध चांगले आहेत, चांगले राहात, मित्र कंपनी आहेत, ह्या प्रमाणित राहिलो. मी जर समजा बाहेर ते टेट निर्माण केला, ह्या त्याने अमकं केलं, मग पाठवा त्याच्याकडं, तर एका सरचं दोघा सरचं तिसऱ्याचं हे लढं वाढत चाललो, टेट निर्माण होतो. आणि टेट आपल्याला निर्माण होऊन द्यायचा नाही. गोरगरीब जनतेला, ते गरीब जे गरीब, आता जे शेती करणारे असते ते गरीब असते थोडे, आणि जे पुढारी हे, पण सगळ्यात ह्या माणसांनी मराठी समाजाचा राजकीय खेळ संपीला ओबीसी पासून. ह्या एकट्या माणसामुळं जे आमदार, खासदार, मंत्री याचा खेळ ह्या एका माणसामुळं महाराष्ट्रातला पूर्ण खेळ संपला. म्हणजे मेन राजकारणातला पॉईंट जी तर एक घटक यांनी बाजूला फेकला. कुठेतरी वाटते का जातीवाद याच्यामुळे वाढतोय? 100% दिसतं ना. जातीवाद वाढतो म्हणजे सगळ्याला दिसायला लागलं ना. तुम्ही मला सांगा, ह्यो जर समजा विरोधात बोलला नसता, ओबीसीचे असो, भुजबळ साहेबाचे असो, तर ह्यो समाज आणि ही म्हणजे आंदोलन आमच्याकडून झालं असतं का? ओबीसी समाज एकजुटीवर आला असता का? नसता आला. उलट मी आता आता पुन्हा म्हणजे एक माझ्या ध्यानात येतं की बा जरांगे एक म्हणजे इतकं फायद्याचा झाला आमच्या ओबीसीच्या, की टोटल पारधी, वडरी, घिसडी, कैकडी, चांभार, कुंभार हे 12 बोलूते जात हिंडणारी जी जात होती त्याला कशाला आरक्षण म्हणतात हे कळत नव्हतं साहेब. त्याला आता त्याच्या मुलाबाळाला नक्की लक्षात आलं आपल्याला आरक्षण आहे काय, 1%, 2% काय असेल ते, आणि त्या आरक्षणाचा आपण फायदा घ्यायला पाहिजे. आपण आपल्या ओबीसी जरांगेमुळे समजा ओबीसी समाजाला फायदा झाला, 100% फायदा झालाच म्हणावं लागेल. हा, फायदा झाला म्हणजे आम्हाला काय कळत होतं, ऊस तोडायला जायचं, उचल घ्यायची, ऊस तोडायला जायचं. त्या पारध्यानी बिचाऱ्यांनी रानात राहायचं, इकडे तिकडे जायचं, कुठेतरी दिवसभर दडून बसायचं. आपले गरीब माणसं कामं करून खाणारे, आजचा मार बिचारा ते आपला तो खेळामारीत बसतो. अहो ते कुठे ओबीसीला कुठे काय आहे, किती टक्के कशामधून भेटतं हे त्याच्या कुठं लक्षात आहे. लक्षात कुठल्याही 12 बोलूते आमच्या लोकांच्या लक्षात नव्हतं. आरक्षण हे काय आहे म्हणून नव्हतं. म्हणून शरद पवार साहेबाचं 65 वर्ष राजकारण सगळं आमच्या ओबीसीच्या जीवावर चाललं. समाजाने कधीही साथ दिलेली नाही. बारामतीतून याच्यातून पवार साहेब निवडून येतात ना, तर विचार करा तुम्ही, काय करा, सर्वे करा. बारामतीत याच्यामध्ये धनगर बांधव, माळी बांधव याचा आमचा वंजारी समाज कमी आहे तिथं. पण ह्यो जी 12 बलुतेदारची जात आहे किती टक्के याचा सर्वे करा. आणि कोणाच्या जीवावर आतापर्यंत 65 वर्षे पवार साहेबांनी राजकारण केलं. एवढेच पवार साहेबांनी एक मीडियाच्या दोरी सांगून द्यावा, नाही भेटायला आले त्याच्याबद्दल आम्ही नाराज नाही. पवार साहेबाबद्दल ते आपल्या वडिलासारखे, ते त्याच्यावर आम्ही कधी खुश आहे. फक्त हे जे आहे ना, हे म्हणजे येड्याचं इस्पितळ आणलेलं आपल्या महाराष्ट्राला, ह्या येड्याच्या इस्पितळाला पवार साहेबांनी एक थोडसा अगदी मस्तपैकी आळणी भुरकी
कापसात काढायची आणि त्याच्या तोंडात बोळा द्यावा, म्हणजे कमीत कमी इथून मोरलं अजून जोपर्यंत पवार साहेबाची इच्छा आहे तोपर्यंत राजकारण चलत. धन्यवाद. तर मित्रांनो, हे बघा, हे होते बटुळे बाबा. आज 10वा दिवस आहे. मागील 10 दिवसापासून ते इथंच असतात काय, आणि आपल्या मन मोकळेपणानं जे काही स्पष्ट आहे, खरं आहे, हे आपलं मांडण्याचं काम करत असतात. आणि आज 10वा दिवस. काय वाटतंय बाबा, आज आपला उपोषण मिटल? आता शिष्टमंडळ आल्याच्या नंतर काय काय ठरतं, कारण कसं असतं, एवढ्या वरल्या उच्च पातळीचा माणूस नाही आहे सर मी. त्याच्यामुळं मी काय करतो, ते काय आहे बोलते, माझा पहिल्यापासून स्वभाव असतो की समोरचा काय बोलतो त्याच्यावर मी चलतो. समोरचा काय आता निर्णय होईल त्याच्यावर तुम्हाला मी उत्तर देईन. तर असे हे स्पष्ट आणि मन मोकळे बोलणारे बटुळे बाबा आहे ते. निश्चितच पुढे यांच्याशी आपण चर्चा करत राहू.